चला नमस्कार सर्वांना. सध्या एक चर्चेतला मुद्दा आहे पहा. तर सर्वप्रथम मी आपल्याला रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. आणि सध्या महत्त्वाचा चर्चेतला मुद्दा जसं की आपण अपडेट देत राहिलोत आपल्याला. ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील त्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. जशा-जशा नवीन-नवीन घडामोडी आपल्या चालू घडामोडी असेल किंवा विषयाच्या संदर्भात असतील, आपण तो देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज असाच एक मुद्दा चर्चेत घ्यायचा आहे आपल्याला, की सध्या जी लोकसभेची जागा वाढवणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आता लोकसंख्या वाढलेली आहे 2011च्या नंतर आता एक जनगणना होणार आहे. तर यानुसार जागा वाढ पण म्हणजे लोकसंख्या वाढ पण होणार आहे आणि त्याच दृष्टीनं लोकसभेची जी सदस्य संख्या असतो आपण किंवा विधानसभेची सदस्य संख्या असेल, त्याच्यामध्ये सुद्धा सदस्य संख्येमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे की महिला आरक्षणाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की 108वं सॉरी 128वं घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं. आणि ती 106वी घटना दुरुस्ती म्हणून म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे. आणि याच 106व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याला माहिती आहे, की महिलांसाठी 33% जागा राखीव ह्या कशामध्ये ठेवण्यात येणार आहेत? एक लोकसभा, विधानसभा आणि जे दिल्लीचं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे. ओके. जिथं-जिथं विधानसभा आहे त्या 33% जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रानं 50% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच संदर्भात आपण हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत, की नेमका कुठं-कुठं, काय-काय चेंजेस होणार आहेत. तर पहा आपण टायटल पण तेच घेतलेले आहे. त्यानंतर पाहू आपण सगळं. पहा विषय काय घेऊन आलोत आपण लोकसभा जागा वाढ प्लस महिला आरक्षण. म्हणजे त्या जागा वाढ संभावित आहेत. ह्या काही जागा वाढ झालेल्या नाहीत. इतक्या जागा वाढ होणार आहेत हे संभावित चालू आहे. तर सध्या लोकसभेच्या जागा आपल्याला माहिती आहे 543 आहेत. टोटल जागा होत्या 545 लोकसभेमध्ये. 545 एवढ्या जागा होत्या. परंतु आपल्याला माहिती आहे, की अँग्लो इंडियनचं आरक्षण म्हणजे टोटल 545 पैकी 2 जागा ह्या अँग्लो इंडियन मार्फत, राष्ट्रपती मार्फत ते निवडल्या जायच्या अँग्लो इंडियन. ओके. तर ते एक लक्षात ठेवू आपण, की अँग्लो इंडियन मार्फत होत्या, पण अँग्लो इंडियनचं आरक्षण हे मागच्या घटना दुरुस्तीनुसार 104व्या घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आले. त्यानुसार 545 पैकी 2 जागा निघून गेलेल्या आहेत. म्हणजे सध्या जागा लोकसभेत किती आहेत? 543 जागा येत आहेत. अँग्लो इंडियनच्या 2 जागा ह्या कमी करण्यात आलेल्या आहेत. तर हा विषय घेण्याच्या मागचं काय, की भारतात सध्या लोकसभेच्या ज्या 543 जागा आहेत, त्याच्यामध्ये संभावित वाढ होणं अपेक्षित आहे. ती वाढ नेमकी कशामुळे करायला लागलीत, की महिलांचं प्रतिनिधित्व आपल्याला 33% करायचं आहे आणि ह्या महिलांच्या संदर्भात प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आपण तो जागा वाढवण्याचा निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. तो येणाऱ्या काही काळात ज्या 2029च्या लोकसभा होणार आहेत, त्या 2029च्या लोकसभेच्या अँगलनं त्या जागा वाढवण्याचं प्रस्तावित आहे. तर यासाठी महिलांचं जे आरक्षण आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये आणण्यासाठी एक नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 पारित करण्यात आला होता. जो दोन्ही सभागृहाने मंजूर करून तो लागू करण्यात आलाय 2023. त्याच्यासाठी कितवं विधेयक मांडण्यात आलं होतं मी सांगितलं. हे परीक्षेमध्ये नक्की विचारलं जाऊ शकते, की नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 साठी खालीलपैकी कोणतं घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं? तर ते 128वं घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेलं आहे. आणि उद्दिष्ट काय आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. राजकारणामध्ये महिलांचा सहभाग हा 33% पर्यंत वाढवायचा आहे. बरोबर. याच्या आधी महिलांचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% चा सहभाग झालेला आहे. आपल्याला फक्त आता ते 33% चा मुद्दा चालू आहे. त्याच अँगलनं लोकसभेमध्ये 543 वरून जागा वाढवण्याचा प्रस्तावित हा मुद्दा आपण घेतलाय. ओके. तर त्याच्यामध्ये पहा, हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगेल मी, की प्रस्तावित जागा वाढ किती करण्याचं ठरलेलं आहे. तर 816 एवढ्या जागा वाढ ह्याच्यामध्ये होणार आहेत. 543 हा मूळ आकडा. 545 होता, पण 2 आरक्षणाचं मी सांगितलंय अँग्लो इंडियनच्या जागा ह्या 2 कमी केलेल्या आहेत 104व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि सध्या जागा किती वाढवणार आहेत 543 वरून 816 एवढी संभावित वाढ होणार आहे. त्याच्यामध्ये मग किती जागा वाढणार आहेत असा जरी प्रश्न आला तर एक 273 जागा त्याच्यामध्ये प्रस्तावित वाढ होण्याची शक्यता आहे जी 50% च्या आसपास असू शकते. ओके. महत्त्व काय आहे, की म्हणजे ह्या जागावाढ जर केलं, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असू शकतो, की लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व वाढेल. जवळपास एक खासदाराचा जर आपण रेशो काढला, तर 10 लाख लोकसंख्येमागे सहसा 10 ते 20 लाख लोकसंख्येमागे सहसा एक खासदार बऱ्यापैकी काम करतो. तर आता लोकसंख्या वाढलेली असल्यामुळं मतदारसंघाचं परिसीमन पण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सदस्य संख्या वाढल्याच्या नंतर मतदारसंघाची पुनर्रचना पण करणं गरजेचं आहे. ओके. तर मोठ्या लोकसंख्येचं योग्य प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला लोकसभेची सदस्य संख्या वाढणं अपेक्षित आहे. त्यानंतर पाहूया आपण महिला आरक्षणाच्या संदर्भात आहे. आता मी आत्ताच सांगितलंय, की आपल्याला किती जागा वाढवण्याचं प्रस्तावित आहे. तर 128व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार जी 106वी घटना दुरुस्ती हा प्रश्न तर 100% विचारला जाऊ शकतो, की महिलांचं आरक्षण जे 33% वाढवलंय, त्याच्यामध्ये कितवी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. विधेयक विचारलं तर 128वं विधेयक आहे आणि घटना दुरुस्ती विचारली तर 103वी 106वी घटना दुरुस्ती त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची. ओके.
273 जागा या महिलांसाठी याच्यापैकी असणार आहेत. ओके. ज्या 816 जागा आपण वाढणार आहेत त्याच्यामध्ये किती महिलांसाठी जागा असणार आहेत, तर 273 जागा प्रस्तावित ठेवलेल्या आहेत. ओके. सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे सध्या? महिलांना 33% आरक्षण देण्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट हे, की जेंडर इक्वॅलिटी. ओके. महिलांचा राजकीय सहभाग वाढवायचा आहे. लैंगिक समानता आपल्याला माहिती आहे, की आपलं शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये पण त्याचा उल्लेख आपल्याला नेहमी आठवतो. इकॉनॉमिक्समध्ये जे शाश्वत विकास उद्दिष्ट जे आपण स्वीकारलेले आहे, त्याच्यामध्ये पण जेंडर इक्वॅलिटी हा मुद्दा सध्या चर्चेला जातोय. ओके. त्यानंतर पाहूया, की महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो. आता जर जागा वाढ झाली, तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा वाढू शकतात? तर त्याच्यामध्ये पहा सध्या लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे 48 जागा आहेत. राज्यसभेच्या जागा या महाराष्ट्रामध्ये सध्या 19 जागा आहेत. आणि जर विधानसभेचा विचार केला, तर विधानसभेच्या 288 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जर विधान परिषदेचा विचार केला, तर 78 जागा या विधान परिषदेच्या आहेत. याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत. विधानसभेच्या विचारलं तर 288, विधान परिषदेच्या विचारलं तर 78 जागा आहेत. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. विधान परिषदेचं प्रतिनिधित्व विचारलेलं आहे महाराष्ट्राकडून 78. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विधान परिषद कोणत्या-कोणत्या राज्यामध्ये आहे, तो पण प्रश्न येऊन गेलेला आहे. तर ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता अंतिम निर्णय कधी होणार आहे? ज्यावेळेस हे आता आपण म्हणतोय, आपण ही चर्चा केली, की 33% आरक्षण महिलांना देण्यात आलंय. त्याच्यानंतर 2029 पर्यंत म्हणजे 2029च्या लोकसभेला आणि विधानसभेला ते लागू होणार आहे. पण अंतिम निर्णय कधी लागू होणार आहे तो? ज्यावेळेस परिसीमन आयोग त्याच्यामध्ये काही फेररचना करेल. त्याच्यानंतर 2029 पासून आपल्याला ते 33% महिलांचं आरक्षण लागू होणार आहे. ओके. आता लागू होण्यासाठी काय-काय अटी आहेत? जे महिलांचं आरक्षण 33% त्याच्यानंतर लोकसभेच्या जे जागा वाढवायच्या आहेत, बरोबर? त्याच्यासाठी काही 2-3 अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. तर पहिली अट आहे, की त्याची आपल्याला माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाची अट आहे जनगणना. कारण की आपल्याला माहिती आहे, की आता जी 2021 ची जनगणना आहे, ती काही कोव्हिडमुळं काही काळामुळं ती लेट करण्यात आलेली आहे आणि आता भारत सरकारनं असं ठरवलं, की 2027 पर्यंत ती जनगणना पूर्ण करायची. तर मग आपल्याला माहिती आहे, हे आरक्षण म्हणजे हे जे लोकसभा जागा वाढ हा मुद्दा 2029 पर्यंत लागू करायचा आहे. तर मग त्याच्या आधी जनगणना ही 2027 पर्यंत पूर्ण करणार आहे. तर ती एक अट ठेवलेली आहे जनगणनेची. दुसरी अट आहे परिसीमन आयोग. त्याच्यानंतर हां, सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवातीपासून बोलतोय, की हा सध्या फक्त प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. याच्यावर अंतिम निर्णय हे परिसीमन आयोग देईल. त्यानंतर तो प्रस्ताव समोर मंजूर करण्यात येईल. ओके. आणि अंमलबजावणी आत्ता सांगितल्याप्रमाणे 2029च्या ज्या काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील, तर त्या अँगलनं तो जे लोकसभेच्या जागा वाढ आणि महिलांचं जे जागा वाढ 273 च्या जागा वाढणार आहेत, तर त्या अँगलनं त्या वाढवतील. ओके. तर अशा प्रकारे जो सध्याचा चर्चेतला मुद्दा त्याच्यामध्ये मी 2-3 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या जागा, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या जागा, लोकसभेच्या पण जागा, अँग्लो इंडियनची पण घटना दुरुस्ती याच्यामध्ये मी सांगितली. ओके. अँग्लो इंडियनचे जे 2 जागा होत्या त्या घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आलेल्या त्यावेळेस. तर ही अशी महत्त्वाची माहिती लोकसभेचा जागा वाढ प्लस महिलांचं 33% आरक्षणाचा जागा वाढ. ही माहिती आपल्यापर्यंत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नंतर आणखी अशी अपडेट देण्याचा आपण या चॅनलवर प्रयत्न करू. चालेल. थँक यू.